पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला आणि ज्या शिवशाही बसमध्ये बलात्कार झाला ती शिवशाही बसला बंद होती आणि तिला दरवाजा वगैरे नव्हता असं समोर आलं होतं। मात्र त्यानंतर या स्वारगेट परिसरात असे अनेक पडीक बसेस आहे आणि या बसेसचं जर चित्र बघितलं तर हे महाराष्ट्राला हादरवणारे चित्र आहे। ज्या बसमध्ये मी जाते त्या बसमध्ये अत्यंत घाणेरडा प्रकार, घृणास्पद प्रकार सुरू असल्याचं या व्हिज्युअल्स मधनच आपल्याला दिसतंय। सकाळी ही घटना समोर आली, त्यानंतर अख्खा महाराष्ट्र हादरला। मात्र त्यानंतर आता ही दुसरी शिवशाही बस आहे जी स्वारगेटच्या या पार्किंग मध्ये लावण्यात आली आहे। जाळं आहे या सगळीकडे, मात्र या बसमधली अवस्था सगळ्या महाराष्ट्राचे डोळे खोलणारी आहे। मी जर आज जाऊन तुम्हाला या सगळ्या बसची परिस्थिती दाखवली तर या बसमध्ये अनेकांचे कपडे पडलेले आहेत, अनेक साड्या आहेत। त्यामुळे रात्रीच्या वेळी असू देत किंवा दिवसाच्या वेळी या बसमध्ये कोणते कोणते प्रकार चालू असतील याचा अंदाज या बसच्या या सगळ्या व्हिज्युअल्स मधनं आपण घेऊच शकतो। एकीकडे ब्लँकेट्स आहेत, शर्ट आहेत, साडी आहेत, अनेकांचे अंतर वस्त्र या ठिकाणी पडलेले दिसत आहे। त्यामुळे रात्रीच्या वेळी हे बस स्थानक किंवा बस स्थानकाचा परिसर हा सुरक्षित आहे का हा प्रश्न जरी असला तरीही या बसेस ज्या लावल्या आहेत त्या पार्किंग असलेल्या बसेसमध्ये हा सगळा प्रकार सुरूच असतो हे या सगळ्या चित्रातनं पुन्हा एकदा समोर येतोय। खरं तर एकीकडे साड्या पडल्या आहेत, दुसरीकडे वाईट प्रकार घडत असल्याचं समोर देखील आले आहे। बलात्काराची घटना समोर आली आहे। त्यामुळे या बसेस सुरक्षित आहे का हा जर मुद्दा असला तरीही या स्वारगेट बस स्थानकावरचा आजूबाजूचा परिसर देखील महिलांसाठी सुरक्षित आहे की नाही हा देखील प्रश्न या सगळ्या चित्रावरून आपल्याला दिसून येतोय। शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। तर स्वारगेट परिसराची किती भीषण अवस्था आहे, किती भयंकर अवस्था आहे याची कल्पना या दृश्यांमधून आपल्याला येऊ शकेल। एकीकडे पुण्यामध्ये स्वारगेट बस स्थानकावर घडलेली ही बलात्काराची अत्यंत संतापजनक घटना आणि या निमित्ताने पुणे स्वारगेट बस स्थानक परिसरामध्ये पार्किंगमध्ये असलेल्या बसमध्ये काय प्रकार घडतात हे देखील समोर आले। कोणतरी असू शकतं, पोलीस अधिकारी सध्या या बसेसची पाहणी करताना पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणावरती कोंडोम जे आहेत ते या बसमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतात। बसमधली ही थेट दृश्य सध्या आपण पाहतो, ती सध्या सुरू आहे। एकंदरीतच वसंत मोरे यांनी जे आरोप केले होते काही बसेस ज्या आहेत त्या या ठिकाणी लावून देण्यात आलेल्या आहेत आणि या बसेसचं पूर्णतः लॉजिंग जे आहे ते करण्यात आले असे त्यांचा आरोप होता आणि त्यांनी सुरक्षा रक्षकाची केबिन जी आहे ती पूर्णतः फोडलेली आहे। त्यामुळे वसंत मोरे यांचा रोष जो आहे तो आपल्याला पाहायला। तर ज्या प्रकारे मंदार गोंधारी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, ज्या प्रकारे बलात्काराची घटना समोर आलेली आहे आणि त्यानंतर आता वेगवेगळ्या बसमध्ये कशा प्रकारे गैरप्रकार घडतायत, कशा प्रकारे कंडोम सापडतायत, अंतर्वस्त्र सापडतायत, साड्या सापडतायत, हे सुद्धा या सगळ्या निमित्ताने समोर आलेलं आहे। काय नेमकं घडतंय पुण्यात स्वारगेटवर? खरं तर एसटी महामंडळाच्या स्वारगेट आगार व्यवस्थापनाच्या एकूण कारभाराबद्दल मोठे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत। आता आपण जर दृश्यांमध्ये पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला आणि ज्या शिवशाही बसमध्ये बलात्कार झाला ती शिवशाही बसला बंद होती आणि तिला दरवाजा वगैरे नव्हता असं समोर आलं होतं। मात्र त्यानंतर या स्वारगेट परिसरात असे अनेक पडीक बसेस आहे आणि या बसेसचं जर चित्र बघितलं तर हे महाराष्ट्राला हादरवणारे चित्र आहे। ज्या बसमध्ये मी जाते त्या बसमध्ये अत्यंत घाणेरडा प्रकार, घृणास्पद प्रकार सुरू असल्याचं या व्हिज्युअल्स मधनच आपल्याला दिसतंय। सकाळी ही घटना समोर आली, त्यानंतर अख्खा महाराष्ट्र हादरला। मात्र त्यानंतर आता ही दुसरी शिवशाही बस आहे जी स्वारगेटच्या या पार्किंग मध्ये लावण्यात आली आहे। जाळं आहे या सगळीकडे, मात्र या बसमधली अवस्था सगळ्या महाराष्ट्राचे डोळे खोलणारी आहे। मी जर आज जाऊन तुम्हाला या सगळ्या बसची परिस्थिती दाखवली तर या बसमध्ये अनेकांचे कपडे पडलेले आहेत, अनेक साड्या आहेत। त्यामुळे रात्रीच्या वेळी असू देत किंवा दिवसाच्या वेळी या बसमध्ये कोणते कोणते प्रकार चालू असतील याचा अंदाज या बसच्या या सगळ्या व्हिज्युअल्स मधनं आपण घेऊच शकतो। एकीकडे ब्लँकेट्स आहेत, शर्ट आहेत, साडी आहेत, अनेकांचे अंतर वस्त्र या ठिकाणी पडलेले दिसत आहे। त्यामुळे रात्रीच्या वेळी हे बस स्थानक किंवा बस स्थानकाचा परिसर हा सुरक्षित आहे का हा प्रश्न जरी असला तरीही या बसेस ज्या लावल्या आहेत त्या पार्किंग असलेल्या बसेसमध्ये हा सगळा प्रकार सुरूच असतो हे या सगळ्या चित्रातनं पुन्हा एकदा समोर येतोय। खरं तर एकीकडे साड्या पडल्या आहेत, दुसरीकडे वाईट प्रकार घडत असल्याचं समोर देखील आलं। या ठिकाणी परिसर देखील महिलांसाठी सुरक्षित आहे की नाही हा देखील प्रश्न या सगळ्या चित्रावरून आपल्याला दिसून येतोय।
शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे.